माझं नाव समीक्षा बांधकावे. मी सावित्रीबाई फुले नगरातील वसाहतीतील नागरिक आहे. माझं एज्युकेशन MA सायकोलॉजी झालं आहे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमधनं. मी नेट क्वालिफाईड आहे आणि आता वर्किंग मध्ये आहे, कॉलेजमध्ये शिकवते. किती वर्षापासून त्या परिसरामध्ये राहत आहे? मी 24 वर्षापासून तिथे राहते. जन्म तिथंच झाला? जन्म माझा तिथेच झाला. आता काय वाटते की एज्युकेशन पण चालू आहे, वय वाढत आहे, स्वतःचं घर आपल्या हक्काचं असावं याकरता तुम्ही आलेला आहात, काय त्रास सहन करावा लागत आहे त्या परिसरामध्ये? त्या परिसराचं असं आहे की आम्ही आमच्या आई वडिलांपासून तो संघर्ष बघितलाय की त्या जमिनीवर त्यांनी कसा संघर्ष केला आहे आणि स्वतःच्या हक्काची जमीन नसल्यामुळे कितीतरी गोष्टींना आम्हाला सामना करावा लागतो, कितीतरी प्रॉब्लेम्स आम्हाला फेस करावा लागतं, जसं लोन मिळत नाही किंवा काही दुसऱ्या गोष्टी आहेत. त्याचा परिणाम आम्हाला सुद्धा भोगावा लागतो, फक्त आई वडिलांपर्यंत राहिलेला नाही. म्हणून आता जसं वय वाढत आहे आणि अजूनही आम्ही तिथेच मोठे होत आहोत. ती जागा आमची आहे, आम्हाला ती जागा सोडायची नाहीये. तिथे अजूनही आमच्यासारखे माझ्यासारखे कित्येक चांगली एज्युकेटेड लोक तिथे आता पण म्हणजे आहेत आणि राहतात. ती फक्त झोपडपट्टी म्हणून तिला झोपडपट्टी असं म्हटलं जातं, पण तिथे खूप टॅलेंटेड मुलं आहेत ज्यांचं भविष्य त्या जागेवर अजून म्हणजे पुढे चालून होऊ शकते. झोपडपट्टीमध्ये बरेचदा असं ऐकायला भेटतोय की अनुचित प्रकार असे वगैरे राहतात, रहन सहन व्यवस्थित राहत नाही, असं ऐकायला भेटतं. तशाही परिस्थितीमध्ये तुझा एज्युकेशन नीट क्वालिफाय आहे, एज्युकेशनाबद्दलचा प्रवास काय सांगशील? कशा पद्धतीने झाला, आई वडील कसे सपोर्ट करत आहेत आणि त्या एज्युकेशनसाठी तुझा काय पुढाकार आहे? मला वडील लहानपणापासूनच नाहीये. माझ्या आईने आतापर्यंत मला खूप सपोर्ट केला आणि त्याच्यानंतर माझ्या भावांनी त्याच्यासाठी मला खूप सपोर्ट केला. सोबतच ही जी संस्था आहे युवा परिवर्तन बहुउद्देशीय सामाजिक संस्था, यामध्ये मी 10वी मध्ये जेव्हा होते तेव्हापासून या संस्थेमध्ये मी जुळली आणि तेव्हा मला चांगल्या लोकांचा मिळाला, सपोर्ट मिळाला. मला त्यांच्याकडून स्वप्न बघण्याची एक म्हणजे आशा मिळाली आणि त्याच्यावर मला वाटलं की मी अजूनही शिकू शकते. म्हणून मी दुसऱ्या स्टेटमध्ये बनारसमध्ये गेली. म्हणजे प्रीतम दादा इथेच आहे, यांचा माझ्या मागे खूप मोठा सपोर्ट आहे. त्याच्यामुळे मी इथे ग्रो होऊ शकत आहे आणि अजूनच आमच्याच ग्रुप मधले असे खूप सारे मुलं आहेत खूप चांगल्या ठिकाणी जाऊन चांगल्या ठिकाणी सरकारी नोकरीवर आहेत, काही फॉरेन मध्ये गेलेले आहेत, काही MBBS करत आहेत, काही IIT मध्ये आहेत, अशा चांगल्या गोष्टीवरती आहेत. झोपडपट्टीमधून एक क्वालिफाईड मुलं निघत आहेत, तर शासनाने तरी कागदपत्राची पूर्तता याकडे दुर्लक्ष करून मुले चांगली घडत आहेत, यावर लक्ष केंद्रित करून तरी लवकरात लवकर पट्टे द्यावेत काय? कागदपत्र आहेत, जर त्यांनी थोडं लक्ष घातलं तर मला वाटते ही जी कन्फ्युजन आहे किंवा ही जी प्रॉब्लेम आहे ती खूप इझिली सॉल्व्ह होऊ शकते. तर त्यांनी थोडं लक्ष घातलं तर होऊ शकते.